नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। सांगलीच्या पाटलांची राज्यात 100 ठिकाणी सभा। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुरू होती। महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचे मतदान आज पूर्ण झाले आहे। अशा वेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 6 एप्रिल पासून ते 18 मे पर्यंत एकूण 100 ठिकाणी सभा घेतल्या आहेत। आपल्या पक्षाच्या व मित्र पक्षांच्यासाठी या सभा घेऊन एक विक्रमच केला आहे। कुठेही न थांबता न थकता या सर्व प्रचार सभा त्यांनी केल्या आहेत। महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांसाठी या सभा केल्याचे पाहायला मिळाले। जयंत पाटील यांच्या भाषेतच सांगायचे झाले तर विरोधकांचा कार्यक्रम 100% केला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। जयंत पाटील यांनी आतापर्यंत बरीच पदे उपभोगली आहेत। त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे। त्यामुळेच त्यांच्या सर्व प्रचार सभा या निर्णायक ठरणार आहेत। सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि खमके नेतृत्व म्हणून त्यांचे वजन संपूर्ण राज्यभरात आहे। त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील सर्वच उमेदवारांसाठी त्यांनी ताकद पणाला लावली आहे। या घेतलेल्या सभांचे आणि केलेल्या परिश्रमाचे फळ हे येत्या 4 जूनला समजून येणार आहे। तरी सुद्धा समाजातील सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी यातून बोध घ्यायला पाहिजे। आपल्या पक्षाला व आघाडीला कशा पद्धतीने मतांमध्ये परिवर्तन करून सत्तेमध्ये आणता येईल याचा विचार करण्याची वेळ सर्वच राजकीय नेत्यांना आली आहे। जयंत पाटील यांचे राजकीय कौशल्य आणि त्यांचे नेतृत्व आघाडीच्या विजयी उमेदवारांमधून दिसून येणार आहे। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।